नमस्कार मंडळी, मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं आपले मराठमोळी युरोपियन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या आणि आज असलेल्या हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या वेळेला मी मातीची छान पिंड बनवत आहे. मागच्या वेळेला फक्त उपास केलेला होता युरोपमध्ये असताना. तर छान अशी मी शंकराची आपली पिंड तयार करून घेत आहे. ते करता करता आपण हरतालिकेबद्दल माहिती घेऊया. तर पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली, म्हणून आपण याला हरतालिका असं म्हणतो. हरतालिका ही कथा हर गौरी संवाद याच्यातून मिळते आपल्याला. हरतालिका तृतीया ही नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात, भारताच्या बहुतांश भागात म्हणजेच बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम आणि राजस्थानमध्ये साजरी केली जाते. तिकडं त्याला हरतालिका तीज असं म्हणून संबोधलं जातं. तर हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयाला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या, तुम्हाला दिसतच असेल, मूर्तीच्या पूजाही केली जाते, जे आपण मातीच्या छोट्याशा 2 बनवलेल्या आहे. हरतालिका पूजनाचा एक वेगळाच आनंद यासाठी की ही पूजेसाठी काहीही मौल्यवान गोष्टी लागत नाही. ही पूजा निसर्गाशी जोडलेली आहे. पार्वती आणि शंकर दोघे पण साधे, तशी त्यांची ही पूजा पण खूप साधी. त्यांच्याशी संबंधित पूजाही साधीच. हरतालिकेची पूजा करताना वाळूची शिवलिंगे तयार करतात, जसं मी आता केली आहे. मला इथं वाळू मिळाली नाही, त्यामुळं मी मातीची केली आहे. यासाठी लागणारे पत्री पण विशेषच आहे बरं का. त्यामध्ये वेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कनेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोक या झाडांची पाने आवश्यक असतात. ही पाने अगदी झाडाशी झुडपे. पुराणात हरतालिका व्रतामध्ये पण याचं वर्णन केलेलं आहे. पूर्वी गावात घराघरात आसपास अंगणात ही झाडे मिळायची, पण ही पत्री तोडून आणण्याचा एक वेगळाच आनंद राहायचा. मी लहानपणी आईबरोबर जायची, तर खूप गोष्टी जमा करायच्या. जेवढ्या आपल्याला वस्तू मिळतील तेवढ्या आम्ही प्रयत्न करायचो मिळवायच्या. तर आता बऱ्याच ठिकाणी अशी पत्र्यांची आता वाटी मिळतात. बायकांना पण आता ज्या जॉब करतात त्यामुळे त्यांना असं डायरेक्ट, त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली आहे की डायरेक्ट त्यांना विकत घेऊन मिळतात. तर ही कथा पार्वतीची आहे. अशी मान्यता आहे की पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्यात ठेवला. पण पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीच्या मदतीने शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. त्याने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केला. अशी ही हरतालिकेची कहाणी आहे. आणि तर इथं माझी आता पूजा करून झालेली आहे, आरती पण झालेली आहे. तर दिवसभर उपासच असतो. फळहार घ्यायचा असतो ह्या दिवशी फक्त. तर आता आपली पूजा झालेली आहे. तर आता उद्या आपण भेटूया गणपती आगमनाच्या दिवशी. तर चला. तर नमस्कार मंडळी, सगळी तयारी झालेली आहे गणपती बाप्पाची. तर असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही, तुम्हाला दाखवते मी. अशी साधी सुधी सिंपल अशी आरास आम्ही गणपती बाप्पासाठी केलेली आहे. तर ही खाली साडी आहे आणि इथं आपण स्वस्तिक पाटावर आणि कलश ठेवण्यासाठी तयारी करून घेतलेली आहे. आता आपण बाप्पा आले की लगेच स्थापना करून घेऊया. बऱ्यापैकी पूजेची तयारी झालेली पण आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आपण बाप्पांना घेऊन येऊया.
तर आपल्या बाप्पाचे आगमन झालेलं आहे. तर आता आपण तिथं बाप्पाला ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याची स्थापना करून घेऊया. तर आता आपण आमच्या बाप्पाचा लूक बघूया कसा आहे तो. तर आदू आमचा खूप एक्साइटेड आहे. गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया. तर हे आहेत आपले बाप्पा. तर आता आपण पूजेला सुरुवात केलेली आहे. जानवं, हार, कलश पण स्थापून घेतलेला आहे. तर थोडीफार हळूहळू चालू आहे. आता आपण गणेशाची स्थापना करून घेऊया. छोटेसे सुपारी, त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, गुलाल टाकलेला आहे आणि मूर्तीला पण आपल्या हळदी कुंकू आणि फुलं वगैरे सगळे. त्यानंतर अतिशय शांत असं दुर्वा आपण बाप्पाला वाहणार आहोत आणि जे आपलं छोटेसे हे आहेत गणपती बाप्पा, त्यांना हळदी कुंकू फुलं सगळं वाहून घेणार आहोत, अक्षदा. त्यानंतर आमचा आदो पूजा करून घेणार आणि त्यानंतर आता आपण आरती करणार आहोत. तर आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. नैवेद्यासाठी मी छान अशी चपाती, मटर पुलाव, पारंपरिक नैवेद्याचा प्रकार मोदक आणि पनीरची भाजी. तर चला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया गणपती बाप्पाला, त्यानंतर मग घरातल्या देवाला दाखवू. आरती करून झालेली आहे. त्यानंतर खाली मस्त आपण भारतीय बैठकीसारखं जेवण करणार आहोत. तर चला जेवायला. तर अशा पद्धतीने आमचा गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे. आता 10 दिवस खूप छान फ्रेश वाटणार आहे घरात. तुमचे पण सगळ्यांची आपल्या भारतामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना झालेली असेल. तर आता आम्ही जेवण करणार आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.